बघा हे असं बारीक बारीक झालं पा बुटीत टाकणं थोडंसं घेतलं मी आता खासाठी मस्त वाटते. का चाललं बा तू डाळ घासत आहो. काची डाळ होते मुंगाची डाळ. त्याचं का बनवायचो वड्या. वड्या मुंगाच्या वड्या बनवायच्या नाही म्हणजे ते पहिले तू भिजू घातले होते का मुंग हो. डाळ डाळ भिजू घातली आणि मग काढायचं सालपट नाही हो. असं का बनव मग मुंगाच्या वड्या भावा बनवून पहा आता मुंगाच्या वड्या सुमित्रा कसे बनवतो तुम्हाला दाखवतो आता मी. संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. दाखवतो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ. म्हणजे पहिलं मुंगाची डाळ बनवली सुमित्रानं नंतर त्या पाण्यामध्ये टाकून भिजू घातली. केव्हा भिजू घातले ते 5 घंटे झाले. सकाळी भिजू घातली. भिजल्यानंतर मग आता हे असे सालपटं काढून घेता पहा तेव्हा गावाकडली पद्धत आहे पण ते सालपटं काढायची हे बघा अशा पद्धतीने. आणि याचं पुन्हा हे आता अशी भिजलेली डाळ आपण उकळूनही काढू शकतो. आता आम्ही एक व्हिडिओ काढला होता बघा. हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लाईव्ह आहे. पाहिला नसेल तर जाऊन पाहू शकता. मस्त लागते भाजून हे का वल्ली डाळ अशी आपण भाजून खाल्ली ना तरी चांगली लागते. आता मुंगाच्या वड्या कशा बनवते तुम्हाला दाखवतो संपूर्ण व्हिडिओ पहा. आता हे पहिलं अशी काढून घेत आहे आणि हे असं आम्ही हे बघा गहू असे वाळू घातले कारण तर उष्णता भक्कम आहे ना वाळून जाते. कारण तर हे आणले तर हे गहू त्याला भरले होते माताला गहू लागली होती ना झाड्या लागल्या होत्या म्हणून आता हे असं वाळू घातले. आता मी लावलं का समोरचं हे बारीक करणं हां वाटणं हे बघा हे काय वाटलं आणि हे बघा हे सालटे काढलेले मूग असे वाटून घेते बस पाट्यावर. इथं पाटा जोडतो तुम्ही घेऊ शकता इकत. बघा बघा हे असं बारीक बारीक झालं पा. आता हे येतं असं काढून घ्यायचं बघा असं काढलं पा. आता टाक आले बुटीत टाकणं थोडंसं बघा घेतलं मी आता खासाठी. असं आपण खाऊ शकतो ना मस्त वाटते. मस्त चांगलं लागतं. आपण हे भाजूनही खाऊ शकतो. मग बापून तळलं त्याच्यामध्ये मीठ लावलं मस्त गोड लागे. तुम्ही अजून खाल्लं का असं काय होतं. आता लावलं का तुला वड्या बनवणं हो ना. हो चांगल्या बनतात वड्या. बघा भावा बनणं कशा बनते पाहता वड्या. हे बघा अशा एक एक कशा टाकून द्यायच्या खालवड्या टाकल्या आणि इकडे हे थोडंसं पुन्हा ते बारीक करायचं आहे. जेवढं त्याला बारीक तेवढं सोकतं म्हणून हे असं टाकून दिलं म्हणजे ऊन भक्कम आहे ना वाढून जाते. मग इकडे चालला गहू हे बघा तिकडे ठेवून देते मग असा भक्कम ऊन आहे. आता अर्धा झाला दिवस. किती वाजले सांग बापू किती वाजले बापू 2:30 वाजले. 2:30 वाजले तरी 2:30च्या पलीकडे ऊन जायचेच ना वाढते. आता बाबा बहिणीनं याच्या पुढचं सांगतो. आता काय आहे सोपंच आहे. आता काय व्हिडिओ काय मी लांबवत नाही कारण तुम्हाला लई व्हिडिओचं काम आहे. लई व्हिडिओमध्ये एडिट करायचं आहे. आता ह्या वड्या बनवणं झाल्या का ह्या टिन्यावर निघून वाळू घालायच्या आणि वाळल्यानंतर संध्याकाळी काढून घ्यायच्या. सोपं काम आहे. अशा प्रकारे हे वड्या बनवल्या सुमित्रानं. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा हाईप करा. पाच जावा आमच्या गावाकडचे व्हिडिओ. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.